नमस्कार. आज एका व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटली. मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. किती सुंदर वाक्य आहे ना हे. थोडंसं वाचण्यात आलं आणि त्यात मला कळलं की कधी कधी आपण सर्व प्रयत्न करत असतो की सगळं माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, सगळं मी म्हणेल तसं झालं पाहिजे. पण हे वाक्य जेव्हा वाचलं तेव्हा मला कळलं, मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. एव्हरीथिंग इज प्रिडिक्टेड, एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही, हे काम माझ्या मनासारखं झालं नाही, हा स्टडी माझ्या मनासारखा झाला नाही, मी ठरवलेले गोल्स, मी ठरवलेल्या स्ट्रॅटेजी माझ्या प्लॅनिंग प्रमाणे झालेल्या नाहीत. परंतु मित्रांनो, कधी कधी आपल्या मनाच्या विरोधात सुद्धा झालेल्या गोष्टी सुद्धा या योग्य असतात. मग बरेच लोक म्हणतात की मी घेतलेले निर्णय हे कधी पूर्ण होतच नाही, मी दरवेळेस काहीतरी निर्णय घेतो, दरवेळेस काहीतरी डिसिजन्स घेतो, पण ते पूर्ण होत नाही. तर त्याला पण एक वाक्य होतं, समटाइम इज नॉट टेकिंग डिसिजन इज ऑल्सो गुड डिसिजन. की कधी कधी निर्णय न घेणं हा सुद्धा खूप मोठा निर्णय असतो. तर आपण खूप वेळा प्रयत्न करतो, माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी ठरवलेलं आहे तर घडलंच पाहिजे. तर मित्रांनो, एवढंच एक वाक्य लक्षात ठेवा, मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. झालं तर खूपच चांगलं, नाही झालं तरी चांगलं. ऍक्सेप्ट द सिच्युएशन अँड ऍक्सेप्ट द ट्रूथ. जर या वृत्तीने आपण आपले कामं केले, डेली रुटीन केला, डेली स्टडीज केले, डेली बिझनेस केला, डेली कामं केले, नक्कीच मला असं वाटतं की त्याचा येणारा रिझल्ट हा खरोखर खूप चांगला असेल. तर मला या बुकमधलं हे वाक्य तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, म्हणून या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर केलं. नक्कीच यातनं खूप चांगला बोध घेण्यासारखा आहे, तुम्ही तो घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू.